नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या अंतर्गत आपण त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप पाहणार आहोत. त्यापूर्वी ज्या दोन डेफिनेशन आहेत, आयसोमॉर्फस आणि पॉलीमॉर्फस, आयसोमॉर्फिझम आणि पॉलीमॉर्फिझम थोडक्यात ते पाहायचे. ओके, नाव पहिला आता यामध्ये आयसोमॉर्फिझम्स. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? ठीक आहे, आयसोमॉर्फिझम म्हणजेच काय ते पाहायची डेफिनेशन. तर आयसोमॉर्फिझम अशा प्रकारची डेफिनेशन आहे ज्यामध्ये टू आर मोर सबस्टन्स having same crystal structures. Two or more substance having same crystal structures. Okay, two or more substance having same crystal structures called isomorphous and this phenomenon called isomorphisms. This phenomena called isomorphisms. मग आता काय आहे आयसोमॉर्फिझम? आयसोमॉर्फिझम हा असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स जर ते सेम क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं नेचर दाखवत असतील, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं आयसोमॉर्फस. आणि आयसोमॉर्फस पासून तयार झाला जो शब्द आहे, फिनॉमिना आहे, त्याला म्हणायचं आयसोमॉर्फिझम्स. ओके, तर यामध्ये हीच आपण डेफिनेशन इथं बोर्डवर लिहिलेली आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे कोणतं आहे मग? ते आहेत NaF अँड MgO. आता मला सांगा, Na आणि F इथं किती? Na किती आहे? एक. F किती आहे? एक. एक एक ॲटम आहेत. ठीक आहे. इथं MgO किती? Mg किती आहेत? एक. O किती आहे? एक. म्हणजे याचा रेशिओ किती आहे? याचं स्ट्रक्चर कसं आहे? म्हणजे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. ओके, याचा क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो रेशिओ आहे तो सेम आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल जो रेशिओ आहे, ठीक आहे, याचा ओव्हरऑल जो रेशिओ आहे तो काय आहे? 1:1. काय आहे तो? 1:1. त्यामुळंच याला काय म्हणलं? आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? टू आर मोर स्ट्रक्चर्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ओके, or two or more substance having same crystal structures called isomorphous and this phenomena called isomorphism. Now second, आता आपल्याला आयसोमॉर्फिझम तर आपण पाहिली, ठीक आहे, आयसोमॉर्फिझम व्याख्या पाहिली. आयसोमॉर्फिझम व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला समोरची व्याख्या पाहायची, ती म्हणजेच कोणती आहे? पॉलीमॉर्फिझम. कोणती आहे? पॉलीमॉर्फिझम्स. पॉलीमॉर्फिझम्स कोणती आहे ती? पॉलीमॉर्फिझम्स. आता या पॉलीमॉर्फिझम मध्ये काय करायचं? आपल्याला व्याख्या पाहायची. तर पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय? अ सिंगल सबस्टन्स, द सिंगल सबस्टन्स किंवा अ सिंगल सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट फॉर्म ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्स. म्हणजे पहा, अ सिंगल सबस्टन्स हॅव्हिंग, त्याला एक्झिस्ट पण म्हणतो आपण, हॅव्हिंग टू आर मोर डिफरंट फॉर्म, डिफरंट क्रिस्टलाइन structures. A single substance having two or more different crystalline structures. Okay, a single substance having two or more different crystalline
स्ट्रक्चरला ब्रॅकेटमध्ये टाकू किंवा क्रिस्टलाइन फॉर्म कॉल्ड polymorphous, called polymorphous, and this phenomenon called polymorphisms, and this phenomena called polymorphisms. फॉर एक्झाम्पल काय आहे मग आता एक्झाम्पल आपण घेणार आहोत. ठीक आहे, यातला दुसरा एक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, तो महत्त्वाचा आहे. मग एक्झाम्पल घेणार. मग याच्यामध्ये काय आता अ सिंगल सबस्टन्स, ओके, अ सिंगल सबस्टन्स हॅव्हिंग 2 or more डिफरंट फॉर्म, क्रिस्टलाइन फॉर्म, तर त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फिझम्स. ठीक आहे, त्याला पॉलीमॉर्फस म्हणतात आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं, पॉलीमॉर्फिझम्स. मग हे पॉलीमॉर्फिझम फिनॉमिना आपण असं पाहू शकतो की पॉलीमॉर्फिझम फिनॉमिना इलेमेंटचा तो काय करतो, ॲलोट्रॉपमध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजेच काय, polymorphisms of elements gives concept allotrop किंवा ॲलोट्रॉपी. म्हणजेच पॉलीमॉर्फिझम काय करतो, ॲलोट्रॉपी हा फिनॉमिना देतो. ॲलोट्रॉपी म्हणजे काय, जसं कार्बन आहे, कार्बनचे ॲलोट्रॉप किती आहेत, 3. कोणकोणते आहेत, डायमंड, ग्राफाईट आणि फ्लोरीन. मग कार्बन एकच सबस्टन्स होता, ठीक आहे, त्याचे डिफरंट फॉर्म आहेत. मग कार्बन एक सबस्टन्स असून त्याचे 3 फॉर्म आहेत. कोणकोणते, डायमंड आहे, ग्राफाईट आहे, फ्लोरीन आहे. म्हणजे एका सबस्टन्सपासून 3 जर तो फॉर्म दाखवत असेल त्याला म्हणायचं ॲलोट्रॉप. आणि ॲलोट्रॉप जो दाखवतो एलिमेंट, तर तो फिनॉमिना कोणत्या कन्सेप्टशी रिलेट आहे, तो पॉलीमॉर्फिझम. ओके, मग एक्झाम्पल काय राहील, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन्स, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. तर कार्बनचे कोणकोणते ॲलोट्रॉप आहेत, तर कार्बनचे 3 ॲलोट्रॉप आहेत. कोणकोणते, डायमंड आहे, ग्राफाईट आहे आणि तिसरा कोणता आहे, फ्लोरिन्स. कोणता आहे, डायमंड, ग्राफाईट आणि फ्लोरीन, असे 3 फॉर्म आहेत. म्हणजे एका कार्बनचे हे 3 फॉर्म आहेत. कार्बन एकच आहे, म्हणजे कार्बन एलिमेंट हा एक कार्बन आहे, त्या कार्बनपासून काय मिळत आहे, डायमंड मिळतो, ग्राफाईट मिळतो, फ्लोरीन मिळतो. म्हणजे डिफरंट 3 फॉर्म आहेत. म्हणजे अशा प्रकारचे एखाद्या स्ट्रक्चर, एखाद्या सबस्टन्स जर 2 3 फॉर्म, डिफरंट फॉर्म दाखवत असेल त्याला म्हणायचं, ती कन्सेप्ट कोणाशी रिलेट आहे, ॲलोट्रॉपवर. आणि तो ॲलोट्रॉप कन्सेप्ट कोणाशी रिलेट आहे, तर पॉलीमॉर्फिझम्स. ओके, नाव नेक्स्ट. तर नेक्स्ट जो पाहायचा आहे आपल्याला, त्या नेक्स्टमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, टाईप पाहायचे. आपण सॉलिडचे 2 टाईप पाहिले, कोणते आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा कोणता आहे, अमरपस सॉलिड्स. आता आपल्याला पुन्हा काय पाहायचे, टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. काय पाहायचं आहे, टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचे प्रकार पाहायचे थोडक्यात. टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. आता या टाईपमध्ये आपण सॉलिडचे टाईप पाहिले, त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आहे, अमरपस सॉलिड आहे. आता आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिडचे पुन्हा काही सब टाईप आहेत का, तर आहेत. किती आहेत, ते 4 आहेत. त्यामध्ये पहा, देअर आर 4 टाइप ऑफ, there are 4 type of crystalline solids. There are 4 type of crystalline solids. मग त्या 4 टाइप मध्ये कोणकोणते आहेत, एक पहिला आयोनिक सॉलिड्स, 2 दुसरा जो आहे कोव्हॅलेंट सॉलिड्स, दुसरा कोणता आहे, कोव्हॅलेंट सॉलिड, तिसरा मॉलिक्युलर सॉलिड्स आणि चौथा जो आहे तो कोणता आहे, मेटॅलिक सॉलिड्स. ओके, तर आपण
सॉलिड स्टेट चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये सॉलिड स्टेटचे दोन प्रकार होते. एक क्रिस्टलाइन सॉलिड होता, दुसरा अमरपस सॉलिड होता. अमरपस सॉलिडचे टाईप नाहीत फर्दर, पण क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आहेत. त्यामध्ये 4 टाईप आहेत. त्यामध्ये पहिला जो आयनिक सॉलिड्स, त्यानंतर कोव्हॅलेंट सॉलिड, त्यानंतर मेटॅलिक सॉलिड्स, त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड्स, असे 4 प्रकारचे सॉलिड आहेत. तर आपल्याला या 4 प्रकारच्या सॉलिडमध्ये एक एक सॉलिडची माहिती ही पाहायची आहे. ओके, तर पहिला कोणता लिहिला आपण? आयनिक सॉलिड्स. तर आपण आयनिक सॉलिडची माहिती पाहू. पहिला कोणता आहे? आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स या आयोनिक सॉलिडमध्ये आपल्याला माहिती लिहायची. त्यामध्ये पहिला पॉइंट्स, इट इन्व्हॉल्व किंवा इट कंटेन opposite charge particle, that is cation and anions. म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल असतात आयनिक सॉलिडमध्ये, पण ते पार्टिकल कसे आहेत? अपोजिटली चार्ज. अपोजिटली चार्ज म्हणजे एक कॅटायन असेल, ठीक आहे. कॅटायन म्हणजे कोणता? प्लस, आणि दुसरा असेल अनायन. अनायन म्हणजेच मायनस. ओके, तर कॅटायन हा, त्याच्यामध्ये कॅटायनचा सिम्बॉल कोणता आहे? प्लस. अँड दुसरा कोणता आहे? अनायन. अनायनचा सिम्बॉल कोणता आहे? मायनस. ओके, त्यानंतर कॅटायन अनायन्स, कॅटायन and anions having different in their size. cation anion having किंवा are different in their size, are different in their size. म्हणजेच कॅटायन काय असतो? कॅटायन अनायन जे आहेत, समजा उदाहरणार्थ कॅटायनची साईज अशी आहे, तर अनायनची साईज जास्त आहे. म्हणजे या दोघांची साईज सारखी राहत नाही. म्हणजे दोघंच पार्टिसिपेट करतील का? नाही. कॅटायनचे भरपूर असतील, ते 10, 15, 20, 30 त्याप्रमाणे स्ट्रक्चरवर डिपेंड आहे ते. अनायनचे पण भरपूर असतील, परंतु दोघं जण हे साईज जर पाहिली तर कॅटायनची साईज स्मॉल येऊ शकते, अनायनची साईज लार्जर आहे. थोडक्यात या दोघांमध्ये डिफरन्स आहे, तेच आपण सांगितलं. कॅटायन अँड अनायन्स आर डिफरंट इन देअर साईज. ओके, त्यानंतरचा पार्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स प्रेझेंट इन आयोनिक सॉलिड्स. म्हणजे आयोनिक सॉलिडमध्ये कोणता फोर्स असतो? म्हणजे कॅटायन अनायन आहे ते एकमेकाला कशा प्रकारच्या फोर्सनं बॉन्डेड असतात? तर ते असतात, तर सॉरी, कोणत्या फोर्सनं ते एकमेकाला क्लोजली असतात? तर तो असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. ठीक आहे, त्यामध्ये आयोनिक, कोव्हॅलेंट, मेटॅलिक अशा प्रकारची बॉन्डिंग नसते. त्यामध्ये फोर्स असतो. फोर्समध्ये वेगळ्या प्रकारचे फोर्स असतात. त्यामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे प्रेझेंट असतो. त्यानंतर मग आता दिस आयोनिक solids are hard and brittles. आता हे आयनिक सॉलिड कसे असतात? हार्ड म्हणजे कठीण, ब्रिटल म्हणजे जसं आपण मीठ असतो. आयनिक सॉलिडचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? मीठ. दररोज आपण NaCl म्हणतो. आपल्याला मीठ हातात घेतल्यानंतर पावडर सारखं लागते का? म्हणजे सॉफ्ट आहे का? नाही, तो खरबड आहे. म्हणजे त्याचे आयन असल्यासारखे असतात, किंवा त्याचे असे पार्टिकल असतात जे त्याला आपण त्या पार्टिकल ज्याप्रमाणे आपल्या हातावर घेतल्यानंतर रब करतो, ज्याप्रमाणे त्याचा आपल्याला भास जसं आपल्याला लागतो, तो ज्याप्रमाणे त्याचा सहवास तशाप्रमाणे वाटतो हातावर रब केल्यानंतर, तर तो भाग म्हणजे ब्रिटल. तो शब्द म्हणजे कोणता आहे? तो ब्रिटल आहे. ओके, त्यानंतर इट हॅज हाय मेल्टिंग पॉइंट्स. याची मेल्टिंग पॉइंट काय आहे? हाय आहे.
बरं का हाय मेल्टिंग पॉईंट असेल? कारण की हे सबस्टन्स कसे आहेत? हार्ड आहेत. हार्ड आहेत म्हणजेच त्याला हीट करायला म्हणजे टेम्परेचर भरपूर द्यावं लागेल, तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? लिक्विडमध्ये होईल. तर मेल्टिंग पॉईंट काय याची? हाय आहे. त्यानंतर मग अशा प्रकारचे एक्झाम्पल कोणते आहेत आयनिक सॉलिडचे? तर आयनिक सॉलिडचे एक्झाम्पल कोणते आहेत? आता सांगितलं मी NaCl. ठीक आहे, NaCl म्हणजे दररोजच्या वापरामधलं मीठ, आणि दुसरा आहे KCl. दुसरा कोणता आहे? KCl. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा पार्ट इथे जो आहे आयनिक सॉलिडचा, आयनिक सॉलिड म्हणा, आयनिक क्रिस्टल म्हणा, हा कव्हर झाला. म्हणजे पहिला टाईप पाहिला आपण एक्सप्लेनेशन कशाचं? आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स. ठीक आहे, 4 प्रकारापैकी एक प्रकार पाहिला. आता आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, दुसरा टाईप पाहायचा आहे. तो कोणता आहे? तो आहे कोव्हॅलंट सॉलिड्स. ओके, तर आपल्याला दुसरा जो भाग पाहायचा आहे तो जो आहे तो कोव्हॅलंट सॉलिड आहे. त्या कोव्हॅलंट सॉलिडमध्ये आपल्याला माहिती लिहायची आणि त्या माहितीप्रमाणे आपल्याला इथे त्याला एक्सप्लेन करायचं, आणि एक्सप्लेन केल्यानंतर ते तुमच्या लक्षात येणार आहे. दुसरा कोणता आहे मग? कोव्हॅलंट सॉलिड्स. कोव्हॅलंट सॉलिड म्हणा, कोव्हॅलंट क्रिस्टल म्हणा, ते शब्द एकच आहेत. ठीक आहे, याचा काय अर्थ आपण चेंज करत नाही. आता या कोव्हॅलंट सॉलिडमध्ये, ओके, या कोव्हॅलंट सॉलिडमध्ये काय आहे? एक तर कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतो. कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळं हे मॉलिक्यूल बल्की दिसतात, जेंट दिसतात, मोठे मॉलिक्यूल आहेत. ठीक आहे, हे मॉलिक्यूल हार्ड आहेत, टफ आहेत, मेल्टिंग पॉईंट याचा जास्त आहे. ठीक आहे, आणि याचप्रमाणे याचे एक्झाम्पल कोणते आहे? मग डायमंड, ग्राफाईट. आता आपण डायमंड पाहिला असेल, डायमंड किती कठीण आहे, किंवा नेटवर इकडे यूट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल डायमंडचं नेचर, किंवा बातम्यामध्ये ऐकलं असेल. म्हणजेच डायमंड जे आहे ते डायमंडचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे खूप स्ट्रॉंग आहे. तर हे डायमंड एक्झाम्पल कशाचं आहे? ते कोव्हॅलंट सॉलिडचं आहे. तर त्या प्रकारची माहिती आपण इथे लिहिणार आहोत. त्यामध्ये पहा, इट कंटेन, आता याचा बॉन्ड कोणता आहे? इट कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड्स. ठीक आहे, याचा बॉन्ड कोणता आहे? इट कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड. त्यानंतर in this constituent particle is atoms. म्हणजे याच्यात तर कोव्हॅलंट बॉन्ड आहेच, कोव्हॅलंट बॉन्ड आहेच प्रेझेंट. आणि हे होत असताना याच्यामध्ये पार्टिकल जो म्हणतो आपण, पार्टिकल कशाला म्हणलं? ॲटम, सॉरी, पार्टिकल कशाला म्हणलं? सॉलिड स्टेटमध्ये जे एक एक स्मॉलेस्ट भाग आहे त्याला आपण तिथं पार्टिकल कन्सिडर केलं आहे. परंतु यामध्ये जो पार्टिकल आहेत ते पार्टिकल कशा प्रकारचे? ॲटम, आयन, मॉलिक्युल्स. त्यामध्ये ॲटम, आयन, मॉलिक्यूल यापैकी ॲटम पार्टिसिपेट मॅक्झिमम प्रमाणामध्ये तो होतो. त्यामध्ये काय लिहिलं मग? इन दिस कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स इज ॲटम्स, किंवा पार्टिकल्स आर ॲटम्स. पार्टिकल्स आर ॲटम्स. ठीक आहे, त्यानंतर आता these are very hard solids. व्हेरी हार्ड सॉलिड्स. मग व्हेरी हार्ड जर असतील तर मग काय आहे? व्हेरी हार्ड असेल तर त्यामध्ये these are very hard solids. It has high melting पॉईंट्स. याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे? हार्ड असल्यामुळं खूप जास्त आहे, हाय मेल्टिंग पॉईंट्स. आणि बॉइलिंग पॉईंट पण म्हटलं, परंतु जेव्हा मेल्ट करतो आपण, मेल्ट झाल्यानंतर बॉइलचा भाग येतो, त्यामुळे आपण बॉइलिंग पॉईंट लिहिलं नाही, व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट्स. ठीक आहे, त्यानंतर आता यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन्स आर नॉट मच free. Electron are not free, so it is electron are not much free. किंवा आपण त्याला असं लिहू शकतो, त्याला आपण असं लिहू शकतो, कारण की हे इलेक्ट्रॉन जे आहे ते कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात, बरोबर आहे. तर कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट केल्यामुळं आपण काय म्हणणार त्याला? इट इज पुअर कंडक्टर ऑफ heat and electricity.
इट इज पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे गुड कंडक्टर आहे का? नाही. हा कंडक्टिव्ह पास करेल का जास्त प्रमाणामध्ये? नाही, कारण की इलेक्ट्रॉन त्यांचे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतील. इलेक्ट्रॉन जास्त मध्ये ते फ्री नसतात, ते बॉन्डिंगमध्ये असल्यामुळं हा पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर मग आता व्हेरी हार्ड झाला, हाय मेल्टिंग पॉईंट झाला, कोव्हॅलंट बॉन्डिंग झाली, अशा प्रकारचा पार्ट झाला. मग असे त्यानंतर इट इज हा कम्प्रेसिबल होईल का? नाही. तर हा काय? इनकम्प्रेसिबल्स. इट इज इनकम्प्रेसिबल्स. इट इज इनकम्प्रेसिबल, किंवा आपण त्याला म्हणू इट इज नॉट कम्प्रेसिबल्स. इट इज नॉट कम्प्रेसिबल्स. नॉट कम्प्रेसिबल म्हणजे जसं आपण बलून आहे, बलूनमध्ये आपण हवा भरली, त्यानंतर आपण हात ठेवला तर त्याचा बलूनचा आकार बदलतो, शेप बदलतो, त्याला कम्प्रेसिबल म्हणायचं. आणि आपण आता जे हार्ड एखादा समजून घ्यायचं ग्राफाईट आहे आणि जर आपण असं प्रेस केलं तर याचा आकार बदलू शकत नाही, हा कम्प्रेस होऊ शकत नाही, साईज बदलू शकत नाही, त्याला म्हणायचं इनकम्प्रेसिबल्स. बदलत होत नसेल तर इनकम्प्रेसिबल, बदल होत असेल तर कम्प्रेसिबल्स. प्रेशर अप्लाय केल्यानंतर बाय हँड और बाय अदर ऑब्जेक्ट्स. ओके. एक्झाम्पल काय आहे? मग एक्झाम्पल आहे त्याची डायमंड, ग्राफाइट, ETC. डायमंड, ग्राफाइट, ETC. तर या प्रकारचा भाग इथे कव्हर झाला आहे, जो कोव्हॅलंट सॉलिडचा पार्ट होता. कोव्हॅलंट सॉलिड म्हणा, कोव्हॅलंट क्रिस्टल म्हणा. ठीक आहे. तर पहिला पार्ट आपण इथे या प्रकारे पाहिला, डेफिनेशन पाहिलं, आयसोमॉर्फिझम पाहिले, पॉलिमॉर्फिझम पाहिला, क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 प्रकार पाहिले, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मेटॅलिक सॉलिड्स आणि मॉलिक्युलर सॉलिड्स. त्यामध्ये आयोनिक सॉलिडची पूर्ण माहिती पाहिली. फक्त आयोनिक सॉलिडमध्ये एक पार्ट थोडासा तो ॲडजस्ट करून घ्या, तो म्हणजे आयोनिक सॉलिड्स आर बॅड कंडक्टर्स आर नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बट इन ॲक्वियस स्टेट इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आयोनिक सॉलिड जे आहेत ते काय आहेत? नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहेत. पण जर त्याला मोल्ड केलं किंवा त्याला ॲक्वियस स्टेटमध्ये जर असेल, वॉटर त्यामध्ये टाकलं, पाण्यामध्ये जर आयोनिक कंपाऊंड टाकले, तर मात्र त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तो कॅरी करतो, किंवा इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी इन ॲक्वियस स्टेट्स. लक्षाला कोणता पॉईंट? आयोनिक सॉलिडमधला असा पॉईंट आहे, आयोनिक सॉलिड्स आर बॅड कंडक्टर म्हणण्यापेक्षा त्याला नॉट ए गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बट इन ॲक्वियस स्टेट्स इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ॲक्वियस स्टेटमध्ये आयोनिक सॉलिड हा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहिला, दुसरा भाग पाहिला टाईप, तो जो आहे आपण कोव्हॅलंट सॉलिड पाहिलं, कोव्हॅलंट सॉलिडचे पॉईंट लिहिले आणि त्याप्रमाणे इथं हा कंटेंट संपलेला आहे. नाव नेक्स्ट इन नेक्स्ट स्प्रेड्स. ओके, थँक्यू.